प्रत्येकाच्या घराघरात असणारं हे कडधान्य म्हणजेच मूग. सर्वांचे परिचित आणि सर्वांना प्रिय असणारे असे हे मूग. आता मुगामध्ये बघितल्या तर 2 जाती आहेत. एक आहेत हिरव्या रंगाचे मूग, तर दुसरे आहेत पिवळ्या रंगाचे मूग. हिरव्या रंगाचे मूग जे आहेत ते औषधी गुणधर्माचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जे आहेत ते जास्त आहेत. त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ जर बघितलं तर जास्त असतो आणि मांसवर्धक द्रव्य जे आहेत तेही त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि म्हणूनच मूग जर बघितलं तर हे खूपच पौष्टिक आहेत आणि सर्रास हे लोक आपल्या जीवनामध्ये ह्या मुगाचा वापर जे आहे तर ते करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे ह्या मुगाचा वापर केला जातो. हे मूग भिजवून मोड काढून जर नाश्त्यापूर्वी ह्याचं सेवन केलं तर त्याचा खूप आपल्याला लाभ होतो. त्याचबरोबर मुगाचे आपण उसळ बनवतो, मुगाची आमटी बनवतो आणि विविध ज्या कोशिंबिरी आहेत तर त्या कोशिंबिरीमध्ये पण तुम्ही हे मुठभर मूग घालू शकता किंवा नुसत्या उकडलेल्या मुगाची तुम्ही कोशिंबीर पण जी आहे तर ती करू शकता. आणि एकदा प्रयत्न करून पहा हे पदार्थ, किंवा ज्या आपण पालेभाज्या करतो, कारण मी तरी ह्याचा वापर ह्यासाठी नक्कीच करते की जर मूग भिजवलेले असतील आणि त्या दिवशी आपण एखादी जर पालेभाजी करत असू तर त्याच्यामध्ये मी मुठभर मूग पण त्याच्यामध्ये टाकते. तर तुम्ही पण बघा ह्या गोष्टी करून. आणि मुगाचे जर बघितलं तर मुगाचे लाडू पण केले जातात. तर त्याच्यामध्ये मूग भाजून नंतर सालं काढून नंतर आपण त्याचे लाडू बनवतो. पण न सालं काढता, कारण त्या सालामध्ये पण पौष्टिकता आहे, तर न साला काढता तुम्ही लाडू करायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जर बघितलं तर मुगाचा एक पारंपरिक पदार्थ केला जात होता सिंधुदुर्गामध्ये. विशेष करून आमच्या घरी पूर्वी आई असताना बनवत होते, पण आता मात्र आम्ही नाहीच बनवत म्हटलं तरी हरकत नाही. पण खरोखरच खूप सुंदर असा हा रुचकर पदार्थ आहे. त्यावेळी आम्ही आमच्या आईला करताना बघितलेलं होतं की मूग चांगल्या प्रकारे ते भाजले जायचे. भाजल्यानंतर आमच्या घरी जातं असायचं, अजूनही आहेतच त्या गोष्टी आणि अजूनही आम्ही त्या गोष्टींचा वापर करतो. तर त्या जात्यावर ते दळले जायचे, म्हणजे भरडले जायचे. भरडल्यानंतर त्याची सालं काढली जायची आणि ते उकळवायचे, म्हणजे ते शिजवायचे. आणि शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून ह्या ठिकाणी नारळ भरपूर असल्यामुळे नारळाचं दूध काढलं जायचं. मग ते त्याच्यामध्ये नारळाचं दूध ॲड करायचं, त्याच्यामध्ये गूळ आणि वेलची टाकून हा पदार्थ खास करून उपवासासाठी सेवन करायचे. कारण त्याकाळी असं काही बाकीच्या गोष्टी जसं साबुदाणा आहे वगैरे ह्या गोष्टी मिळत नव्हत्या आणि त्यामुळे ह्याचं सेवन जे आहे तर ते लोक करत होते. आणि त्याच्यामागे काही सायन्सही असेल की ते. आणि आत्ता असं कळते की आज घराघरामध्ये एकतरी कॅन्सर पेशंट असतो. मी तुम्हाला त्याचं पुढे महत्त्व सांगणार आहे. पण हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कृपा करून जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा हा व्हिडिओ वाटला किंवा कशी कृती वाटली तुम्हाला तर त्याबद्दल कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तर बघतो की आज आपण घराघरामध्ये कॅन्सरचा एक पेशंट असतो. कारण का तर आपली लाईफस्टाईल. पूर्वी जी काही भाज्या फळे आपण खात होतो त्याच्यामध्ये
रासायनिक जी खतं आहेत तर ती वापरली जात नव्हती. सेंद्रिय खतं वापरली जात होती किंवा खतं वापरली जातच नव्हती. त्यामुळे असे आजार खूप कमी होत होते. पण आता पर्याय नाही आहे, हे सगळं खावं लागतंय आणि कॅन्सर होतात. आणि असं जर कोणी व्यक्ती आपल्याजवळ असेल, कॅन्सर पेशंट आपल्या घरात आजूबाजूला असेल, तर तुम्ही त्यांना कधीतरी ही गोष्ट करून देऊ शकता, की मूग भाजून पाण्यात घालून चांगले उकळवायचे आणि ते पाणी वेगळं करून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि कॅन्सर ज्याला झालेलं आहे त्याला ते पिण्यासाठी द्यायचं. खरोखरच त्याची ताकद वाढेल आणि तो तुम्हाला दुवा देईल.